मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट संतोष शिंदे. मी नेहमी राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी भूमिका मांडतो, पण बऱ्याच लोकांना माझ्या भूमिका पटत नाहीत. माझ्यावर टीका करतात, कमेंट अत्यंत वाईट करतात किंवा जास्तीत जास्त मला ट्रोल करतात. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही, मी सत्ताधाऱ्यांचा विरोधक नाही हो. मी लोकांना काय अपेक्षित असतं ते सरकारकडे फक्त भांडतो. याचा अर्थ सरकारनं जर ते केलं, हजारो लोक रस्त्यावर उतरण्यापेक्षा एक संतोष शिंदे जर त्यांचा आवाज होत असेल तर काय अडचण आहे. बरं माझा काय स्वार्थ आहे त्याच्यामध्ये? बरं माझी काय प्रधानमंत्र्याशी, मुख्यमंत्र्याशी किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी, आमदारांशी काय माझी दुश्मनी आहे का? नाही. अहो, एक आई सुद्धा लहान मूल रडल्याशिवाय त्याला दूध पाजत नाही. मग जर महाराष्ट्रातली जनता महागाईनं होरपळत असेल, इतर गोष्टीनं जर सरकार जुलमी आणि रजाकारी जर त्यांच्यावर अन्याय करत असेल, मी बोललो तर काय हरकत आहे? आणि लक्षात घ्या, मी लोकांचा हिताचं काम करतो. मी नेहमी बोलतो म्हणून मी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे याचा अर्थ मी विरोधकांच्या बाजूने आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, विरोधक आमचे नाहीत. विरोधी पक्ष जे आहेत ते कुणाचेच नाहीत. ते एक नंबरचे स्वार्थी गँग आहे. आम्ही जे काही बोलतो त्यांना फार तर गुदगुल्या होत असतील, पण विरोधकांचं आमचं काही देणं घेणं नाही. मला एवढंच म्हणायचंय, जर आपण एक महाराष्ट्राचे नागरिक आणि देशाचे नागरिक असू आणि महाराष्ट्राचे रहिवासी असू तर आपण आपल्या लोकांसाठी भांडतोय हो. त्याच्यामुळे माझी प्रामाणिकपणे विनंती आहे की माझ्या भूमिका ह्या समजून घ्या. संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी जनतेच्या हितासाठी बोलतोय. मी सत्ताधारी सामान्य कार्यकर्त्यांच्या सुद्धा हिताचं बोलत असतो, हे तुम्ही फक्त लक्षात घ्या. तुम्ही कमेंट करा, टीका करा, काहीही करा, मी तुमचा सन्मानच करतो, पण मी वाईट कोणाशी बोलत नाही, मी कोणाच्या पर्सनल लाईफ बद्दल बोलत नाही, हे फक्त लक्षात ठेवा. चांगल्या विचारांनी घडलेला कार्यकर्ता आहे, आमच्यावर संस्कार चांगलेले आहेत, पण विरोधकांचा मी काही सुपारी बहादर नाही आणि सत्ताधाऱ्यांचा मी हाडाचा विरोधक नाही, असं हे तुम्ही लक्षात ठेवा. सरकार कुणाचंही असेल बदलत राहतं, म्हणून मी त्यांच्याशी काय हायडवैर घेतले नाही, पण मी एक सर्वसामान्य कट्टर विरोधक म्हणून मी जनतेच्या हितासाठी बोलत असतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. जय शिवराय. पटतंय का तुम्हाला? पटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.